तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नुकतीच म्हाडाच्या जवळजवळ 2030 घरांसाठीची ऑनलाईन प्रक्रिया पार पाडलेली आहे। ऑनलाईन सोडत प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। त्याच्यानंतर अनेकांनी प्रश्न केला होता की जे विजेते आहेत, जे विजेत्यांना ज्यांना घरी लागलेले आहेत, त्यांनी प्रश्न केला होता की सर पुढील प्रोसेस कधी असणार आहे, ॲक्सेप्ट आणि सरेंडर कधी सुरू होणार आहे, त्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आहेत का, किंवा ॲक्सेप्ट प्रक्रिया कशी करायची, सरेंडर प्रक्रिया कशी करायची, काय महत्त्वाचे एकंदरीत पॉईंट्स आहेत हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, ज्या विजेत्यांना म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी अर्ज केलेले आहेत, जे विजेते ठरलेले आहेत, त्यांना कालच म्हाडाकडून मेसेज आलेले असतील की जे काही ॲक्सेप्ट आणि सरेंडरची प्रक्रिया आहे ती कालच सुरू झालेली आहे। तुम्ही तुमच्या लॉगिन मध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे। नेमका ही प्रक्रिया पूर्ण करायची मी तुम्हाला लाईव्ह दाखवणारच आहे। पण सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो, जे अंडर कन्स्ट्रक्शन घरी आहेत त्यांची प्रक्रिया थोडी लेट होईल। जे काही डॉक्युमेंटेशन, पैसे भरायची प्रक्रिया म्हणा किंवा इतर प्रक्रिया म्हणा, त्याला थोडा टाइम आहे। पण जी रेडी टू मूव्ह घरे आहेत, जी तयार घरे आहेत, बांधून तयार आहेत, ज्यांना ओसी आलेले आहेत, अशा घरांची प्रक्रिया ही लवकरात लवकर पूर्ण केली जाणार आहे। विदिन 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांना त्यांचं पोझिशन दिलं जाणार आहे, असंही कुठेतरी समजलेलं आहे। आणि ही विजेत्याच्या बाबतीमध्ये अतिशय आनंदाची बातमी आहे। पण तिथेच तुम्हाला आर्थिक तडजोड करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण तुमच्याकडे वेळ खूप कमी असणार आहे आणि त्या कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमचं होम लोनची प्रक्रिया पूर्ण करून जे काही 10%, 15, 25%, 75% अमाउंट भरायचे, ती अमाउंट भरून तुम्हाला लोनची प्रक्रिया करून म्हणजे 2 ते 3 महिन्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे। आणि म्हणून तुम्ही आताच आर्थिक तडजोड करून ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही ॲक्सेप्ट आणि सरेंडरची प्रक्रिया आहे ती नेमका कशी करावी हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला म्हाडाच्या वेबसाईटला लॉग इन करायचं आहे। वेबसाईट आहे https://housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यायची आहे। जे तुम्ही फॉर्म भरताना दिली होती, तिथे तुम्हाला स्टार्ट नाव आणि लाईव्ह स्कीम यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत। स्टार्ट नाव वरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करून द्यायचं आहे। तर तुमच्या प्रोफाइलच्या जे 3 लाईन्स आहेत मित्रांनो, त्या 3 लाईन्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। 3 लाईन्सला क्लिक केल्यानंतर माय ॲप्लिकेशन्स मध्ये जायचं आहे, जिथे तुम्ही रिझल्ट पाहिला होता। माय ॲप्लिकेशनला गेल्याच्या नंतर तुम्हाला 2 इथे ऑप्शन तुम्हाला दिसणार आहेत। एक लॉटरी ॲप्लिकेशन्स लॉटरी आणि ॲप्लिकेशन्स पोस्ट लॉटरी असे 2 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत। त्यापैकी तुम्हाला पोस्ट लॉटरी वरती क्लिक करायचं आहे। अनेकांना माहित नव्हतं मित्रांनो, तर इथे तुम्हाला पोस्ट लॉटरी क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे माय इंटिमेशन लेटर, तुम्हाला इथे इंटिमेशन लेटर आले असतील, इम्पॉर्टंट करस्पॉन्डन्स ही टॅब ओपन झालेली असेल। तुम्हाला तुमचं इंटिमेशन लेटर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला इंटिमेशन वरती माय इंटिमेशन वर क्लिक करायचं आहे। तिथून तुम्ही ते इंटिमेशन लेटर डाउनलोड करू शकता। मी सुद्धा तुम्हाला इंटिमेशन लेटर पहिले डाउनलोड करून दाखवतो कशा प्रकारचं ते इंटिमेशन लेटर आहे। तर अशा प्रकारचं हे इंटिमेशन लेटर मिळतं, त्याला म्हणतात अर्जदार विजेता प्रथम सूचनापत्र सोडत 2024 अशा प्रकारचे इंटिमेशन लेटर आहे। याच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी सोडत MB 240124 अर्ज क्रमांक आहे, संकेत क्रमांक आहे, योजनेचे नाव आहे, सदनिका क्रमांक आहे, प्रवर्ग आहे आणि सोडतीचा प्राधान्यक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे। अशा प्रकारचे तुम्हाला इंटिमेशन लेटर डाउनलोड करायचं आहे। याच्यात काही महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत मित्रांनो, त्या बाबी सुद्धा अतिशय आवश्यक आहेत। त्या तुम्ही प्रॉपरली समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। तर बाबी काय आहेत बघा तुम्ही या ठिकाणी, अटी व शर्ती, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन निर्णय, हे मी सगळं वाचत बसणार नाहीये। पण शासकीय योजनेतील गृहनिर्माण योजनेतील घर धारण करीत असलेल्या व्यक्तीस किंवा अन्य कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत दुसरे घर अनुज्ञेय नाही याबाबत तरतूद करण्यात आली आहे। जर तुम्हाला अगोदर घर लागलं असेल तुम्हाला परत घर मिळणार नाही, परत अर्ज करता येणार नाही, स्पष्टपणे दिलेलं आहे। दुसरं आहे, अर्जदार म्हाडाच्या इतर मंडळातील सोडतीस विजेता झाला असेल व ती सदनिका अर्जदाराने स्वीकारली असेल तर अर्जदाराला वरील तक्त्यातील सदनिकेचा लाभ घेण्यासाठी पूर्वी स्वीकृत केलेली सदनिका समर्पित केल्यानंतर मुंबई मंडळ 2024 मधील सदनिकेचा लाभ घेता येईल। तुम्हाला जर अगोदर कुठे लागलं असेल घर तर ते मला पहिले सरेंडर करावं लागेल आणि त्याच्यानंतरच हे घर तुम्हाला स्वीकार करावं लागणार आहे। तसेच त्या अर्जदारांच्या सर्व प्रलंबित कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर त्यांना ताब्यात देण्यात येईल। तुमचे पुन्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केले जाणार आहे। त्यानंतर अर्जदार किंवा त्याचे पती पत्नीने एकापेक्षा जास्त विविध प्रवर्गात विविध संकेतांकामध्ये अर्ज केल्यास व त्यांचे विविध प्रवर्गात विविध संकेतांकामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज सोडतीमध्ये यशस्वी ठरल्यास त्यांना दोघांना मिळून एकाच प्रवर्गात एकाच संकेतांकात एकच सदनिका वितरित करण्यात येईल। जर तुम्हाला दोघाला घर लागले असेल तुम्हाला एकच घर घ्यायचं आहे, एक तुम्हाला रिटर्न करायचं आहे। आणि अशा परिस्थितीत ज्या दुसऱ्या प्रवर्गामध्ये संकेतांकामध्ये त्यांनी अर्ज केला असेल तिथून त्यांना माघार घ्यावी लागेल, तुम्हाला सरेंडर करावं लागेल। अशा प्रकारे माघार घेतलेल्या सर्व
अर्जासाठी त्यांनी भरलेली अनामत रक्कम विनाव्याज तसेच 100 रुपये इतकी प्रशासकीय रक्कम खर्च म्हणून वजावट करून परतावा देण्यात येईल. तुमची जे काही अनामत रक्कम त्याच्यातून तुम्हाला फक्त 100 रुपये कपात केले जाणार आहेत. इतर तुम्हाला पैसे तुम्हाला परत केले जाणार आहेत. अर्जदारांना सदनिकेकरिता आपली स्वीकृती कळवण्याचा पर्याय त्यांच्या लॉगिन मध्ये दिनांक 10 ऑक्टोबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 फक्त 10 दिवसांचा कालावधी मित्रांनो तुम्हाला घर सरेंडर किंवा स्वीकार करण्यासाठी या दरम्यान उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच जे अर्जदार या दिलेल्या वेळेत आपली स्वीकृती कळवणार नाहीत त्यांचा यशस्वी ठरल्यावरील सर्व अधिकारचा हक्क आपोआप रद्द होईल. जर तुम्ही या टायमामध्ये जर सरेंडर ऍक्सेप्ट केलं नाही तर तुमचं घर हे सरेंडर होणार आहे, रद्द होणार आहे, तुम्हाला घर मिळणार नाही. अर्जदारांनी आपली स्वीकृती कळवल्यानंतर प्रलंबित कागदपत्रे ही ताबा घेण्यापूर्वी आपल्या लॉगिनमध्ये अपलोड करावी. जेवढे काय डॉक्युमेंट्स आहे सगळे तुम्हाला अपलोड करायचे. प्रलंबित कागदपत्रांची पडताळणी झाल्याशिवाय ताबा देता येणार नाही. आता प्रलंबित कागदपत्रे कुठले आहेत ते तुम्हाला ऑलरेडी तुमच्या लॉगिन मध्ये दिलेलं आहे किंवा इथे तुम्हाला वरती जे काही आपण पाहिलेलं आहे आता प्रलंबित कागदपत्रे इथे शेवटी पडताळणीसाठी प्रलंबित कागदपत्रे ही कागदपत्रे तुम्हाला देणं बंधनकारक असणार आहे. बाकी तुमच्या ऑलरेडी तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. इथे सुद्धा जे फक्त जे राखीव प्रवर्गातील आहेत मित्रांनो किंवा विशेष प्रवर्गातील त्यांच्यासाठी डॉक्युमेंट्स ऍक्च्युअली इथे प्रलंबित आहेत, बाकीचे सगळे ऑलरेडी झालेले आहेत. त्यानंतर आरक्षित प्रवर्गातील अर्जदार ज्यांचे जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी झालेले नाही त्यांनी जातवैधता प्रमाणपत्राची पडताळणी झाल्याशिवाय ताबापत्र देण्यात येणार नाही. तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बंधनकारक आहे, ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो अर्जदारांनी सदनिका निवडावी, ई साईन करून ती निश्चित करावी व बाकीच्या सदनिका लॉगिन मध्ये जाऊन समर्पित किंवा सरेंडर कराव्यात आणि अनामत रक्कमेच्या परताव्याची मागणी करावी. जर तुम्हाला जास्त ठिकाणी घरे लागली असतील तर तुम्हाला जे घर हवं असेल त्या ठिकाणी ई साईन करून ती निश्चित करा, तुम्ही कन्फर्मेशन द्या आणि बाकीचे जे काही सदनिका तुम्हाला लागल्या असेल तिथे तुम्ही सरेंडर करायचे आहेत आणि तुम्हाला अनामत रक्कमेसाठी परतावी मागणी करायची आहे तुमच्या लॉगिन मधूनच. तुम्हाला म्हाडात जायची गरज नाही. सदनिका निश्चित करून ई साईन केल्यानंतर अर्जदाराला तात्पुरते देकारपत्र तयार होऊन अंदाजित विक्री किंमत भरणा करण्यासाठी लॉगिन मध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. ज्यांचं ई साईन पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर अर्जदाराला तात्पुरतं देकारपत्र प्रोव्हिजनल ऑफर लेटर देण्यात येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला किती किंमत भरायची आहे त्याच्या जे काही पैसे भरायचे 10% 25% त्याची लिंक सुद्धा तिथे देण्यात येणार आहे. जे अर्जदार देकारपत्र मिळण्यापूर्वी आपली सदनिका परत करतील किंवा सरेंडर करतील अशा अर्जदारांच्या रकमेतून 1,000 रुपये वजावट करून उर्वरित अर्जदारांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. जर तुम्ही देकारपत्रापूर्वीच तुम्ही जर घर सरेंडर केलं तर तुम्हाला फक्त 1,000 रुपये करणार आहेत, पण देकारपत्रानंतर जर तुम्ही घर कॅन्सल केलं असेल सरेंडर केलं असेल तर अशा अर्जदारांच्या सदनिकेच्या विक्री किमतीतून 1% रक्कम म्हणजे घरांच्या विक्री किमतीतून म्हणजे 50 लाखाचं घर असेल समजा किंवा 1 कोटीचं घर असेल तर त्याच्यातून 1% रक्कम ही कपात केली जाईल. 1 लाख रुपये ही कपात केली जातील. 50 लाख घरांची किंमत असेल तर 50,000 रुपये तुमची कपात केली जातील. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून विचार करून तुम्ही आताच हा विचार करा तुम्हाला घ्यायचं नाही घ्यायचं, लवकरात लवकर प्रोसेस पूर्ण करा. किंवा अनामत रक्कम यापैकी जी अधिक असेल ती वजावट करून अर्जदाराच्या खात्यावर जमा करण्यात येईल. तुम्हाला 1% रक्कम किंवा जी काय अनामत रक्कम जी अमाऊंट जास्त असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी कपात करण्यात येणार आहे. 11 काही योजनांचा भोगवटा प्रमाणपत्र ऑक्युपेशन सर्टिफिकेट अप्राप्त असून म्हाडा बृहन्मुंबई महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सदनिका वितरणाची कारवाई केली जाईल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, ज्यांचे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्यांना मात्र वेळ आहे. जोपर्यंत ओसी येणार नाही तोपर्यंत त्यांच्या घरांची कारवाई ही केली जाणार नाही, नंतरच केली जाणार आहे. जी घरे रेडी आहेत त्यांचीच प्रोसेस आता सुरू आहे. 12 सदनिकांच्या वितरणाच्या अटी व शर्ती यशस्वी लाभार्थ्यांना वेळोवेळी म्हाडाद्वारे कळवण्यात जातील व त्या संबंधित त्या सगळ्या बंधनकारक असतील. हे सगळं महत्त्वाचं नाही तेवढं आपण आता पुढे बघूया. 13 नंबर यशस्वी अर्जदार किंवा प्रतीक्षाधीन अर्जदार पात्र ठरलेल्या अर्जदारांच्या कागदपत्राची वाटल्यास फेर तपासणी करण्याचे अधिकार मुख्य अधिकारी यांना आहेत. जर समजा एखाद्याला डाऊट आला म्हाडाला की यांचे डॉक्युमेंट्स आम्हाला पुन्हा तपासायचे तर ते तपासू शकतात. कधी ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स मागवू शकतात. लास्ट आहे मित्रांनो, अर्जदार सोडतीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर सदनिका वितरणाच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदाराने सादर केलेली प्रमाणपत्र किंवा पुरावे दाखले मूळ प्रती पडताळणीसाठी मागणी केल्यास त्या उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मूळ प्रत सादर करणे बंधनकारक असेल, त्यामध्ये कसूर केल्यास अथवा सादर केलेली कागदपत्रे पुरावे बनावट अथवा चुकीची माहिती दिली असल्यास निदर्शनास आल्यास अशा अर्जदारावर कायदेशीर कारवाई करून सदनिका ताब्यात देण्यात येईल व भरण्यात केलेली संपूर्ण रक्कम समपरण फोरफीट केली जाईल. ती तुम्हाला भरण्यात केलेली रक्कम मिळणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही समजा 10% भरले असेल आणि नंतर कळालं की तुमचे डॉक्युमेंट फेक आहे तर ती तुम्हाला रक्कम मिळणार नाही. अशी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता गोपीनाथ ठोंबरे जे आहेत उपमुख्याधिकारी त्यांनी हे पत्र दिलेलं आहे, जाहीर केलेलं आहे, जे तुमचं फर्स्ट इंटिमेशन लेटर आहे. यानंतर मित्रांनो सरेंडर आणि ऍक्सेप्टच्या प्रक्रिया पाहूया कशी आहे. यानंतर तुम्हाला लॉगिन वरती परत यायचं आहे. लॉगिन वर परत आल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं सांगितलं की पोस्ट लॉटरी ऍप्लिकेशन वर क्लिक करायचं आहे. पोस्ट लॉटरी ऍप्लिकेशन क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला ऍक्सेप्ट पेंडिंग दिसतंय. ऍक्सेप्ट टिनमेंट सरेंडर टिनमेंट 2 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला घर नको असेल तर सरेंडर करा, हवं असेल तर ऍक्सेप्ट करा. इथे ऍक्सेप्ट वरती क्लिक करतो.
ऍक्सेप्ट वरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे 2 ऑप्शन तुम्हाला ओपन होणार आहेत. इथे सगळी माहिती तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. बिल्डिंग नंबर, विंग नंबर, इथे बघा डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे. याला क्लिक करा. डिक्लेरेशनवर क्लिक केल्याच्या नंतर इथे काय दिले, आय डिक्लेअर दॅट आय हॅव चूजन द ऍक्सेप्ट द अबोव मेन्शन टेनमेंट. आय अग्री दॅट इफ आय हॅव फेल्ड टू डिपॉझिट अमाउंट ऑफ अलॉटेड टेनमेंट प्लॉट देन माय क्लेम ऑन दिस सेड टेनमेंट विल बी कॅन्सल. जर तुम्ही वेळेत पैसे नाही भरले तर माझं घर कॅन्सल होईल असं याच्यात दिलेलं आहे. सबमिट वरती क्लिक करतो मित्रांनो. तुम्ही सबमिट वरती क्लिक करून पहा काय ऑप्शन येते ते. ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे परत एकदा मोबाईलने व्हेरीफाय केलं जाईल. मोबाईलवरती ओटीपी पाठवला जाईल. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला पुन्हा ई साइन करायचं आहे. जे काही ई साइन आहे, ई साइन करण्यासाठी तुम्हाला इथे ई साइन वरती क्लिक करायचं आहे आणि जो काही आधारचा नंबर आहे, आधारचा ओटीपी आहे, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आधारचा ओटीपी टाकून तुम्हाला ई साइन करून घ्यायचं. अशा प्रकारचं हे पेज ओपन होणार आहे. इथे पेज ओपन झाल्यानंतर बघा मित्रांनो, क्लिक करायचं, इथे ऍक्सेप्ट करायचं आहे. ऍक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड एंटर करायचं आहे. त्यानंतर आधार कार्डचा तुम्हाला ओटीपी येणार आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावरती. तर आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल मित्रांनो. तो ओटीपी तुम्ही व्हेरीफाय एकदा करून घ्यायचा आहे. बघू आपण आता ओटीपी टाकून बघूया पुढची प्रोसेस काय आहे ती. अशा प्रकारे ही व्हेरीफाय होते मित्रांनो. ओटीपी व्हेरीफाय असं आलेलं आहे तुम्हाला. ओटीपी व्हेरीफाय म्हणजे तुमची सदनिका तुम्ही कन्फर्म केलेली आहे. अर्थातच तुम्ही तुमचं घर हे कन्फर्म केलेलं आहे. यानंतर तुम्हाला जे काही तुमचं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल दाखवते आणि इथे तुम्हाला जे काही तुमचं स्वीकृतीपत्र आहे, स्वीकृतीपत्र डाउनलोड करायचं आहे. तर इथे पहा मित्रांनो काय ऑप्शन आलेला आहे, टेनमेंट ऍक्सेप्टेड टेनमेंट्स इथे स्टेटस मध्ये आलेला आहे. आणि इथे बघा ऍक्सेप्टन्स लेटर, अप्लाय फॉर कास्ट व्हॅलिडिटी रेफरन्स आणि अपलोड अदर डॉक्युमेंट्स. तुम्हाला तिथे कास्ट सर्टिफिकेट साठी तुम्हाला जर पाहिजे लेटर पाहिजे असेल तुम्हाला लेटर मिळणार आहे. जे काही आहे इथे तुम्ही ऍक्सेप्टन्स लेटर तुम्ही डाउनलोड करू शकता. ऍक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करून घ्या प्रॉपरली आणि ते सगळे वाचून घ्या. तर अशा प्रकारचं तुमचं स्वीकृतीपत्र या ठिकाणी येईल मित्रांनो. तुम्ही पाहू शकता स्वीकृतीपत्र आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर हे प्रॉपरली बघून घ्या. तुमचं संकेत क्रमांक बघा, तुमचा फ्लॅट नंबर, तुमचं सगळं जे काही डिटेल्स आहेत ते या ठिकाणी प्रॉपरली देण्यात आलेले आहेत. ते तुम्ही नंतर बघून घ्या. आणि बाकीचे जे काही कागदपत्र आहेत किंवा जे काही नियम आहेत तेच आपण अगोदर पाहिले तसेच नियम काही या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. फक्त तुम्हाला जे काही डॉक्युमेंट सांगितले ते तुम्हाला लवकरात लवकर त्याची प्रोसेस सुरू करायची आहे. आता इथे अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, ज्यांना घरे सरेंडर करायचे आहेत सेम प्रोसेस आहे. सरेंडर टेनमेंट वरती जाऊन तुम्हाला आता मी जसं सांगितले ई साइन करून तुम्हाला ते सरेंडर करायचं आहे आणि सरेंडरचं पत्र सुद्धा तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. बाकी ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे त्यांचं व्हॅलिडिटीचे लेटर माझ्याकडून देण्यात येईल. ते तुम्ही लेटरवरून तुम्ही बाकीची प्रोसेस करून घ्या. ज्यांना बाकीच्या इतर गोष्टी सांगितल्या आहेत, जे काही डॉक्युमेंट्स आहेत, विशेष प्रकार आहे, पत्रकार किंवा स्टेट गव्हर्नमेंट हँडिकॅप किंवा इतर जे काही आहेत त्यांनी त्यांची प्रोसेस प्रॉपरली करून घ्या. थँक्यू. तर एकंदरीत आपल्याला ऍक्सेप्ट आणि सरेंडरची प्रक्रिया संपूर्णपणे समजली असेल. आता या पुढे मित्रांनो तुम्हाला जे काही प्रोसेस आहे ते आपण अगोदरच्या भागात ऑलरेडी पाहिलेली आहे. नेमका काय काय प्रोसेस पोझिशनपर्यंत चाबी घेईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आम्ही एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी देतो. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया स्पष्टपणे दिलेल्या आहेत. जे कोणी अर्जदार आहेत, जे कोणी विजेते आहेत, जे आरके प्रॉपर्टीचे सबस्क्रायबर आहेत, अनेकांनी हे विचारलं की सर आम्हाला टोकन ऑफ लो म्हणून तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे किंवा मिठाई म्हणून किंवा स्वीट म्हणून आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, तुमचा ऑफिसचा पत्ता सांगा किंवा तुमचा. खरंच ही सुद्धा खूप चांगली बातमी आहे की तुम्ही असं विचारताय. ही विचार कारण ती साहजिक भावना आहे. जर तुम्हाला घर लागले आणि मार्गदर्शन तुम्हाला माहिती मिळाली प्रॉपरली, अनेकांनी तसं सांगितलं की तुमच्या माहितीमुळेच आम्ही फॉर्म भरतोय, तुम्ही जसं सांगितलं तसं आम्ही फॉलो केल्या स्टेप आणि त्याच्यामुळे आम्हाला आता नक्कीच घर लागलेलं आहे. तर टोकन ऑफ लव तुम्हाला खरं द्यायचं असेल किंवा मिठाई किंवा स्वीट द्यायची असेल मित्रांनो, तर आपण प्रत्यक्ष सध्या भेटणं शक्य नाहीये. नक्कीच मी तुम्हाला एक QR कोड देतो. त्या QR कोडवरती तुम्ही टोकन ऑफ लव पाठवू शकता किंवा स्कॅनर मी तुम्हाला दाखवतो. त्या स्कॅनरवर स्कॅन करून तुम्ही नक्कीच जो काही टोकन ऑफ लव लव असेल तुमचं 50 रुपये 100 रुपये जे काही मिठाईसाठी तुम्हाला पाठवायची किंवा तुम्हाला वाटतं की आम्हाला चौकशीने आरके प्रॉपर्टी न्यूजला काहीतरी मदत करायची आहे, तुम्ही नक्कीच या माध्यमातून नक्कीच करू शकता. मित्रांनो स्क्रीनवरती मी QR कोड आणि तुम्हाला ते जे काही स्क्रीनशॉट आहे ते नक्कीच मी डिस्प्ले केलेलं आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.